प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वार त्या सर्वसमर्थ देवाला धन्यवाद देईल, कारण तो देव, तो परमेश्वर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. या रविवारच्या भक्तीमध्ये पुन्हा एक वार तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत करत आहे. आणि आपला परमेश्वर, आपला देव आज आपल्यामध्ये हजर आहे, तो उपस्थित आहे. आणि चला यावेळेस आपण त्या परमेश्वराची स्तुती करू, आपल्या भक्तीला सुरुवात करू. आणि यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. स्वर्गातल्या देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये यावेळेस आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येतो, तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू, तो अद्भुत आणि महान असा आमचा सामर्थ्यानं नटलेला देव आहे. पुन्हा एक वार प्रभू, या रविवारच्या भक्तीमध्ये आम्ही प्रभू तुझ्या समोर येतो, तुझ्या चरणाजवळ येतो. देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमचा तो स्वीकार कर. होय पवित्र देवा, तू आमचा अद्भुत असा देव आहे, तू महान असा आमचा देव आहे, तू सामर्थ्यानं नटलेला आमचा पवित्र देव आहे. आणि तोच प्रभू आज आमच्यामध्ये उपस्थित आहे. म्हणून परमेश्वरा, आम्ही तुझा गौरव करतो, आम्ही तुझी स्तुती करतो. देवा, आम्ही तुझं स्तवन करतो. प्रभू, ये आमच्यामध्ये उतरून देवा, तुझं सामर्थ्य, तुझा अभिषेक देवा यावेळेस आमच्यामध्ये उतरून दे. देवा, धन्यवाद करतो प्रभू, तो आमच्यामध्ये उपस्थित आहे. येशूच्या नावामध्ये प्रार्थना मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. चला यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया, त्या परमेश्वराची स्तुती करू, त्या देवाचं स्तवन करू, त्या देवाचा गौरव आपण करूया. समय आराधना करूं दिल से सर्वजण डोळे बंद करून तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे. है प्रभु तू ही तू, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से. तो प्रभू महान आहे, तो देव, तो राजांचा राजा आपल्यामध्ये उपस्थित आहे. मनापासून त्या देवाची आराधना करू, त्याचं स्तवन करू, त्याला धन्यवाद करू, कारण तो महान परमेश्वर आमच्यामध्ये हजर. त्या देवाची कृपा, त्या देवाची दया आज आपल्यामध्ये आहे. थँक्यू जीसस, तो पवित्र देव. थँक्यू जीसस. जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो. जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो. सारी दुनिया का रखवाला तू, सारी दुनिया का रखवाला तू है यीशु. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से. यस, आमेन. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से. यस. ओ राबा शेहेराला मिहेरेरा, ओ रा सेहेराला रा बाबा. तू अद्भुत देव, तू महान देव, तो राजांचा राजा आपल्यामध्ये उपस्थित आहे. सुला यावेळेस आपण त्या देवाच्या आराधनेसाठी आपलं मन, आपलं अंतःकरण समर्पित करू. थँक्यू जीसस. ओ लॉर्ड विहेरेबे विशाखीराला राबा बाबा बाबा. ओ राबा मा सेखेरेबे.
आमेन। साथ हो तेरा प्रारंभ और अंत में, नाम हो तेरा खुशी और गम में। साथ हो तेरा प्रारंभ और अंत में, नाम हो तेरा। मेरे जीवन का सहारा तू, मेरे जीवन का सहारा तू है प्रभु। तू ही तू, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं यस दिल से, ओ राबा रीरा लाबा दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे है प्रभु। तू ही तू, तेरी स्तुति मैं करूं, यस आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। थँक्यू जीसस. हो धन्यवाद माझ्या देवा. प्रभू आम्ही तुझा गौरव करतो प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो देवा, आम्ही तुझं स्तवन करतो देवा, कारण तू महान असा आमचा देव प्रभू, तू महान असा आमचा परमेश्वर. ओ रिबिहिरा ला रासो खोरो रो बोलो रो रिहीन नगर रबाबा रखीर ला रबाबा. प्रभू ये या आठवड्याच्या पहिल्या दिवशी देवा, पहिल्या रविवारी प्रभू, पहिल्या दिवशी आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येत असताना देवा, आम्ही तुझं स्तवन करतो देवा, आम्ही तुझा गौरव करतो, कारण तू पवित्र देव, आमचा राजांचा राजा आहेस देवा. होय परमेश्वर पित्या, आम्हा मंडळीला प्रभू जरी परमेश्वर पित्या आम्हाला एकत्र येता येत नाही प्रभू, जरी आमचे शरीर लांब आहेत प्रभू, पण आम्ही आत्म्यामध्ये जवळ आहोत देवा. हो प्रभू तुझं स्तवन करतो देवा, तुझं गौरव करतो देवा, कारण तू महान असा आमचा देव आहे. थँक्यू जीसस. वी वर्शिप लॉर्ड, वी वर्शिप. चला यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया. पुन्हा एक वार तो परमेश्वर आपल्यामध्ये हजर आहे, त्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. शेहेराला रवा, त्याला म्हणूया की परमेश्वरा तुझं प्रेम सागरापेक्षा उंच आहे. ओ रिया रावा, सागरापेक्षा प्रभू देवा खोलवर आहे, घर आहे देवा, खोलीचं आहे देवा. थँक्यू जीसस. ओ प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा. यस, जिथं तुम्ही आहात तिथं हात उंच करा, विचार देवाचं गौरव करा. आमेन. सागर की रेत से ज्यादा, आमेन. प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा. प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा. तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा. होय तो पवित्र देव, त्याचं प्रेम सागरापेक्षा खोलचं आहे. ओ रिहांदा नामा विहिराला राबा, ओ रि शेखेरा नामा थेरे रे बे, ओ राबा बाबा. प्रभु मैं तुझसे प्यार करूं,
तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं। प्रभु तू ही है महान, सिर्फ तू और कोई नहीं। तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान, आसमानों से भी ऊंचा। तेरे विचार सारे किले से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा। थँक यू जीसस. प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान, आसमानों से भी ऊंचा। तेरे विचार सागर सिरे से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा। थँक यू जीसस. होय, तो देव, त्याचं प्रेम हे अद्भुत आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी त्या देवाचं प्रेम हो अद्भुत आहे. त्यानं आपलं रक्त सांडलेलं आहे, खड्डे देऊन तुम्हाला आणि मला विकत घेतलेलं आहे. हो, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं। प्रभु तू ही है महान, सिर्फ तू और कोई नहीं। सिर्फ तू और कोई नहीं, सिर्फ तू और कोई नहीं। ओ रा बाबा बारा शकी दगारा रा बाबा बारा रा ओ रिहांदे रे रे बेघेरा ला रा बाबा नमम रस हर तर रियाला रगन नमम मरर. प्रभू तुझा गौरव आम्ही करतो देवा. प्रभू खरोखर तूच केवळ प्रभू महान आहे. प्रभू तुझंच नाव सर्वात श्रेष्ठ नाव आहे देवा. ओ प्रभू तुझ्या नावाला आम्ही उंच करतो, तुझ्या नावाला आम्ही गौरव देतो, तुझ्या नावाला प्रभू आम्ही आदर देतो. प्रभू तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो देवा. होय प्रभू तुझं सामर्थ्य, तुझा अभिषेक या ठिकाणी आहे, म्हणून तुझा आम्ही गौरव करतो देवा. प्रभू तू खरोखर अद्भुत आहे, तू महान आहेस माझ्या देवा. प्रभू तुझं प्रेम प्रभू सागरापेक्षा खोल आहे माझ्या देवा. तुझं प्रेम आज प्रभू या आकाशापेक्षा उंच आहे देवा. ओ त्या प्रेमासाठी धन्यवाद. खरोखर प्रभू तुझे आभार मानतो की प्रभू तू आपल्या रक्ताचं मोल देऊन प्रभू आपला प्राण देऊन प्रभू देवा खडणी म्हणून देऊन आम्हाला तो विकत घेतलेला आहे. ओ प्रभू तुझा धन्यवाद करतो देवा. तुझी स्तुती करतो, तुझं स्तवन करतो देवा. तुझ्या नावाला गौरव देतो. पुन्हा एक वार परमेश्वर पित्या या रविवारच्या दिवशी प्रभू आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येतो देवा. तुझ्या शरणाजवळ येतो, कारण तू अद्भुत आहे, तू महान परमेश्वर आहे. तुझी स्तुती करतो देवा. इथून पुढची वेळ प्रभू आम्ही तुझ्या हातात सोपवतो देवा. जसं वचन प्रभू आम्ही ऐकू, तुझ्या वचनाद्वारे प्रभू आमची भेट घे. तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी तू बोल. पवित्र देवा तुझं वचन, कारण तुझं वचन प्रभू आमच्या अंतःकरणाला प्रभू नवीनीकरण करणार आहे. तुझ्या वचनाद्वारे प्रभू आमचं वचन प्रभू आमचं अंतःकरण नवीन होणार आहे, आमचं जीवन नवीन होणार आहे. प्रभू आम्हाला परमेश्वर त्या आयुष्य जगण्याला प्रभू नवीन आयुष्य जगण्याला कलाटणी मिळणार आहे. हे केवळ प्रभू तुझ्या वचनाद्वारे होतं. प्रभू धन्यवाद करतो देवा, तो आमच्यामध्ये उपस्थित आहे.
तुझी उपस्थिती आमच्यामध्ये प्रभू, म्हणून तुला धन्यवाद करतो, तुझा गौरव करतो देवा. प्रभू येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना आम्ही मिळून तुझ्याकडे मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज गॉड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वार त्या सर्वसमर्थ देवाला धन्यवाद देईल, कारण तो देव, तो परमेश्वर पुन्हा एक वार आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपल्यामध्ये तो हजर आहे. आणि खरोखर देवाचे लोक आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे या रविवारच्या दिवशी आपण त्या परमेश्वराचा गौरव करण्यासाठी, त्या देवाची स्तुती करण्यासाठी आज पुन्हा एक वार एकत्र आलो. त्या प्रभूची स्तुती असो. आणि खरोखर देवाचे लोक खेद नाही, पण जो आनंद रविवारी, याच्यापूर्वी आपण ज्यावेळेस प्रत्येक रविवारी मंदिरामध्ये, चर्चमध्ये एकत्र यायचो, आणि जो आनंद आपल्याला एकत्र येण्यामध्ये होता, त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद देवाचे लोक आपण ज्यावेळेस ऑनलाईन देवाची आराधना करण्यासाठी, देवाचं स्तवन करण्यासाठी आणि तुम्ही लोक येतात त्यावेळेस आनंद वाटतो. कारण हा आनंद त्या आनंदापेक्षा दुप्पट आनंद आहे. जरी आपण एकमेकांपासून लांब आहोत, जरी आपले शरीर एकमेकांपासून लांब आहे, पण आतमध्ये आपण जवळ आहोत. आणि तो सर्वात महत्वाची गोष्ट, तो परमेश्वर, तो आपला देव, तो आपला राजा आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि प्रभूची स्तुती असो. देवाचे लोकांनो, काही आठवड्यापासून आपण प्रार्थना या विषयावरती शिकत आहोत की प्रार्थना माणसाच्या जीवनामध्ये का महत्वाची आहे. प्रार्थनेला आम्ही अधिक का महत्व दिलं पाहिजे. प्रार्थनेचं महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ प्रेयर, पार्ट 3, या पार्ट 3 म्हणजे भाग 3 मध्ये आपण आहोत. आणि प्रार्थनेविषयी आपण शिकत आहोत की प्रार्थना माणसाच्या जीवनामध्ये का महत्वाची आहे. विशेष करून देवाचे लोक आपण शिकत आहोत की सगळ्यात पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की डिवाइन प्रेयर म्हणजे प्रेयर फॉर डिवाइन क्विकनिंग, म्हणजेच काय होतं, दैवी, डिवाइन या शब्दाचा अर्थ आहे, थोडीशी उजळणी करू मग पुढे जाऊया. डिवाइन या शब्दाचा अर्थ आहे, त्याला दैवी असं म्हटलेलं आहे. डिवाइन मीन्स, त्याला ग्रीक भाषेमध्ये, मूळ भाषेमध्ये असं म्हटलेलं आहे की डिवाइन म्हणजे दैवी, डिवाइन म्हणजे ईश्वरी, डिवाइन मीन्स श्रेष्ठ, डिवाइन मीन्स सर्वश्रेष्ठ. आणि आम्ही प्रार्थना यासाठी करावी की आमची जी प्रार्थना आहे ती सर्वश्रेष्ठ प्रार्थना असली पाहिजे. आणि मग सर्वश्रेष्ठ काय हो, पवित्र शास्त्रामध्ये जे मोठमोठे सेवक होऊन गेलेले आहेत, आपण पाहतो एलियाबद्दल पाहतो, अलिशाबद्दल पाहतो. पवित्र शास्त्रामध्ये सांगतं की एलिया ज्यावेळेस बालाच्या संदेष्टांसमोर ज्यावेळेस तो उभा होता, बायबल सांगतं त्यानं केवळ अर्धा मिनिटाची 30 सेकंदाची प्रार्थना केली आणि बायबल सांगतं की स्वर्गातनं अग्नी खाली उतरला. आणि बायबल सांगतं की परमेश्वरानं इंधन, देवाचे लोकांना लाकडं आणि सर्व वेदी ही देवाचे लोकांना भस्म केली गेली. म्हणजेच काय हो, तर देवाचा अग्नी स्वर्गातनं खाली उतरला केवळ 30 मिनिटांमध्ये. मग हे का शक्य झालं, कारण एलियाची जी प्रार्थना होती ती सर्वश्रेष्ठ प्रार्थना होती, ती देवाला आवडणारी प्रार्थना होती. आणि त्याच आवडणाऱ्या प्रार्थनेमुळं परमेश्वरानं काहीच सेकंदामध्ये त्याची प्रार्थना ऐकली आणि काहीच सेकंदामध्ये त्याच्या प्रार्थनेचं उत्तर त्याला मिळालेलं आहे. मग आमच्याबद्दल काय हो, आम्ही वर्षोनवर्ष प्रार्थना करतो, महिनोन प्रार्थना करतो, पण आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला काही मिळत नाही. मग एलियाच्या बाबतीत असं का घडलं, एलियानं केवळ प्रार्थना केली, स्वर्गातनं अग्नी खाली उतरला. आणि बायबल सांगतं एका ठिकाणी असं लिहिलंय की एका ठिकाणी एलिया बसलेला होता आणि देवाचे लोक सैनिक त्याच्याकडे त्याला पकडण्यासाठी आले. पण बायबल सांगतो तो परमेश्वराला म्हणतो की देवा, जर मी तुझा सेवक असेल तर तुझा अग्नी खाली उतरू दे. होय, देवाचे लोक, एलियानं केवळ देवाचे लोक काही सेकंद प्रार्थना केली आणि स्वर्गातनं अग्नी खाली उतरला आणि एलियाचे जे शत्रू होते ते भस्म झालेले आहेत. आणि आणखी बायबल सांगतं एलियानं प्रार्थना केली की परमेश्वरा, आणि त्या ठिकाणी पाऊस पडू दे. बायबल सांगतं आकाशानं देवाचे लोकांना पाऊस पडला आणि भूमीनं बायबल सांगतं आपला उपज उपजविला. म्हणजेच का हो, देवाचे लोकांना फळ उपजवलं. किती श्रेष्ठ एलियाची प्रार्थना, किती अद्भुत एलियाची प्रार्थना. मग आमच्या प्रार्थनेबद्दल काय, मग आम्ही ऊर पडून पडून प्रार्थना करतो. मला तुम्हाला सांगू द्या,
वर्षानुवर्ष महिन्यान प्रार्थना करतो, पण आमची प्रार्थना ऐकली जात नाही. का ऐकली जात नाही? कारण आमची जी प्रार्थना आहे ती डिवाइन प्रार्थना नाहीये. आमची प्रार्थना ही सर्वश्रेष्ठ प्रार्थना नाही. डिवाइन या शब्दाला आणखी एक ग्रीक भाषेमध्ये त्याला गॉड लाईकली असं म्हटलेलं आहे, म्हणजे देवाला आवडणारी आमची प्रार्थना असली पाहिजे. अनेक वेळा अनेक लोक समूहामध्ये उभा राहतात. समजा मंडळीमध्ये एखाद्या व्यक्तीला जर प्रार्थना करायला सांगितली तर शब्दाची रचना करून करून ते चर्चमध्ये किंवा लोकांमध्ये प्रार्थना करतात. का हो? कारण आम्ही किती भारी प्रार्थना करतो हे लोकांना दिसावं म्हणून काही लोकांची प्रार्थना आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर आमची प्रार्थना ऐकण्यासाठी आमची प्रार्थना डिवाइन प्रेयर असली पाहिजे. डिवाइन क्विकनिंग म्हणजेच काय? सर्वश्रेष्ठ आमची प्रार्थना असली पाहिजे. लोकांना आवडणारी प्रार्थना आमची नसावी. आमची प्रार्थना देवाला आवडणारी असावी. बायबल सांगतं केवळ प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचे लोक कोण? त्यानं जे 3.5 वर्ष या पृथ्वी तलावरती सेवा केली. मी असं म्हणत नाही की केवळ प्रभू येशू ख्रिस्तानं 3.5 वर्षच प्रार्थना केली नाही. देवाचे लोक कोण? बायबल सांगतं वयाच्या 12व्या वर्षापासून प्रभू येशू ख्रिस्त हा मंदिरात जाऊन देवाचे लोक कोण वचनाची घोषणा करत होता, शिक्षण देत होता. याचा अर्थ देवाचे लोक कोण? प्रभू येशू ख्रिस्त लहानपणापासून प्रार्थना करत होता. आणि देवाचे लोक कोण? लहानपणापासून प्रार्थना करत 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 देवाचे लोक कोण? ज्यावेळेस तो 30 वर्षाचा होता आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या सेवेला देवाचे लोक कोण सुरुवात केली, देवाचे लोक कोण केवळ येशूच्या मुखातनं प्रार्थनेच्या द्वारे शब्द बाहेर पडायचा, तोपर्यंत त्याचं उत्तर त्याच्याकडे यायचं. देवाचे लोक आमचं जीवन देखील असंच असावं. आम्ही मुख उघडावं, प्रार्थनेसाठी आम्ही मुख उघडावं आणि आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. हे कशानं होणार आहे? केवळ डिवाइन क्विकनिंग, प्रेयर फॉर डिवाइन क्विकनिंग. म्हणजे सर्वश्रेष्ठ आमची प्रार्थना ही सर्वश्रेष्ठ होण्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. समजून घ्या, थोडीशी उजळणी करत आहे. त्याच्यानंतर देवाचे लोक आपण शिकत आहोत. दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं दुसरी गोष्ट, आम्ही प्रार्थना कोणत्या गोष्टीसाठी करावी. पहिली गोष्ट आपण पाहिली प्रेयर फॉर डिवाइन क्विकनिंग, म्हणजे आमची प्रार्थना ही सर्वश्रेष्ठ प्रार्थना होण्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आमची प्रार्थना म्हणजे आम्ही प्रार्थना कोणत्या गोष्टीसाठी करावी. प्रेयर फॉर डिवाइन गायडन्स. आणि मग देवाचे लोक त्याचा अर्थ काय की दैवी श्रेष्ठ सर्वोत्कृष्ट मार्गदर्शनासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. श्रेष्ठ देवाची लोक समजून घ्या. प्रेयर फॉर डिवाइन गायडन्स मीन्स व्हॉट? आम्ही सर्वश्रेष्ठ मार्गदर्शनासाठी प्रार्थना करावी. मार्गदर्शन आणि गायडन्स या शब्दाचा अर्थ आहे ग्रीकमध्ये त्याला इन्स्ट्रक्शन असं म्हटलेलं आहे. गायडन्स याला देवाचे लोक ग्रीक भाषेमध्ये मूळ भाषेमध्ये त्याला इन्स्ट्रक्ट असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय हो की आम्ही प्रार्थना कोणत्या गोष्टीसाठी करावी. इन्स्ट्रक्ट म्हणजे याला सूचना देणे किंवा माहिती देवाचे लोक देणे किंवा शिक्षण देणं असं म्हणतात. मग आम्ही प्रार्थना यासाठी केली पाहिजे की आम्ही आयुष्य कसं जगावं यासाठी देवाकडनं आम्ही सूचना घ्यावी. देवाकडनं माहिती मिळवण्यासाठी किंवा देवाकडनं शिक्षण मिळवण्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देवाचे लोक प्रेयर फॉर डिवाइन गायडन्स, इन्स्ट्रक्शन, शिक्षण. आम्ही प्रार्थना यासाठी करावी की देवाकडनं आम्ही जीवन कसं जगावं याचं शिक्षण घेण्यासाठी आम्ही प्रार्थना करावी. होय देवाचे लोक, हा आम्ही प्रार्थनेचा दुसरा भाग पाहत आहोत, दुसरा मुद्दा पाहत आहोत की प्रार्थना आम्ही कोणत्या गोष्टीसाठी केली पाहिजे. इन्स्ट्रक्शन, गायडन्स मीन्स देवाकडनं सूचना मिळवा, देवाकडनं माहिती मिळवा की आम्ही आमचं आयुष्य कसं जगावं. अनेक गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये. पती कोणता निवडावा याची सूचना, याची माहिती, याचं मार्गदर्शन देवाकडनं मिळवण्यासाठी देवाचे लोक आम्ही प्रार्थना केली पाहिजे. एखादा व्यवसाय सुरू केला किंवा व्यवसाय सुरू करण्या अगोदर प्रभू हा व्यवसाय करण्यासाठी मी योग्य आहे का, किंवा हा व्यवसाय योग्य आहे का, हा व्यवसाय करू का. देवाचे लोक या गोष्टीसाठी आम्ही सूचना देवाकडनं घेण्यासाठी आमची प्रार्थना असली पाहिजे. इन्स्ट्रक्शन, माहिती. आणि त्याच गोष्टी
देवाची लोकांनो, आपण त्याच्या मागच्या रविवारी आपण पाहिल्या दुसऱ्या भागामध्ये. आता आपण पुढे जाणार आहोत देवाची लोकांनो, आणि मी तुमच्यासाठी एक वचन वाचतो आणि त्या वचनातनं आपण मार्गदर्शन घेऊया की जे आपण पाहिलं होतं. पण अर्धा भाग आपण जिथे आपण थांबलो तिथून आता आपण सुरुवात करणार आहोत. यावेळेस स्तोत्र संहिता याचा 101वा अध्याय. जर तुमच्याकडं पवित्र शास्त्र तुमच्या जवळ असतील तर तुम्ही पवित्र शास्त्र काढा आणि त्या पवित्र शास्त्रामधनं आपण एक वचन पाहू आणि थोडंसं पुढे जाऊया. आणि ह्या गोष्टी आपण शिकलो होतो, पाहिल्या होत्या, आपण थोडीशी उजळणी करून आपण पुढे जाऊया. या ठिकाणी असं लिहिलंय, स्तोत्र 101 पहिला आणि दुसरं वचन. दया व न्याय याविषयी मी गाईन. हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईन. मी सुज्ञतेने सरळ मार्गानं चालेल, तू माझ्याजवळ केव्हा येशील. मी आपल्या घरी सरळ अंतःकरणानं वागेन. किती सुंदर गोष्ट आहेत. पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट हे वचन जे आहे ते इंग्रजी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले आहे. नीट लक्ष देऊन ऐका, नीट लक्ष देऊन पहा, फार सुंदर या ठिकाणी आहे. आय विल सिंग ऑफ युअर लव्ह अँड जस्टिस टू यू, O Lord, I will sing praise. I will careful to lead a blameless life. When will you come to me? Then I will walk in my house with blameless heart. दोन गोष्टी आहेत देवाची लोकांनो. देवाकडनं उत्कृष्ट मार्गदर्शन मिळवण्यासाठी, सूचना मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी देवाची लोकांनो दोन गोष्टी आम्हाला गरजेच्या आहेत. त्या ठिकाणी दावीद राजा त्या ठिकाणी म्हणत आहे की परमेश्वरा, आय विल बी केअरफुल टू लीड ब्लेमलेस लाईफ. म्हणजेच का, देवा मी ब्लेमलेस आयुष्य जगणार आहे. होय, देवाकडनं माहिती आम्हाला कशी मिळणार आहे. देवाची लोकांनो, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू, प्रार्थना करताना आमच्याकडं देवाची लोकांनो आमचं जे जीवन आहे ते ब्लेमलेस असलं पाहिजे. ब्लेमलेस म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये पाप विरहित असं म्हटलेलं आहे. देवाची लोकांनो, आम्ही पाप विरहित जीवन जगलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर तो म्हणतो, आय विल वॉक इन माय हाऊस विथ ब्लेमलेस हार्ट. दोन गोष्टी ज्या आपण आज पाहणार आहोत, ब्लेमलेस लाईफ, ब्लेमलेस हार्ट. आणि देवाची लोकांनो, आम्ही ब्लेमलेस जीवन आम्ही जगलं पाहिजे. आणि मग ब्लेमलेस व्यक्तीचं चरित्र काय ते थोडंसं आपण पाहू, मग ते आपण पुढे जाऊया. आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की ब्लेमलेस जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या चरित्राबद्दल आपण पाहिलं की ती व्यक्ती नेहमी देवाची स्तुती करते. आराधनेच्या द्वारे नियमितपणे देवाच्या पवित्र स्वरूपाचा विचार करते. त्याच्यानंतर आपण पाहिलं की आणि देवाच्या योग्यतेची प्रशंसा वाढवणं हेच केवळ त्या व्यक्तीच्या विचारामध्ये देवाच्या लोकांनो सतत विचार घोळत असतो. आणि त्याच्यानंतर तो देवाची आज्ञा पाळतो. बायबल सांगतं की ब्लेमलेस व्यक्तीचं चरित्र आपण पाहत आहोत. त्या ठिकाणी बायबल मला सांगतं की ती व्यक्ती प्रामाणिकपणे आपल्या घरी वागते किंवा राहते. त्याच्यानंतर बायबल मला सांगतं ती व्यक्ती देवाची लोकांनो देवाला न आवडणाऱ्या गोष्टीपासून दूर राहते किंवा मार्ग बदलते. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे काय, ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो की नीच गोष्टी. नीच गोष्टी म्हणजे काय की देवाचे लोकांनो बेबिचारासारख्या, वाईट कल्पना करणाऱ्या, वाईट विचार करणाऱ्या गोष्टीपासून जो व्यक्ती देवाचे लोकांनो लांब राहतो, मार्ग बदलतो, त्या व्यक्तीचं चरित्र ब्लेमलेस आहे. देवाचे लोकांनो पाप विरहित आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ब्लेमलेस व्यक्ती कधीच जगातल्या पापमय गोष्टी बरोबर तडजोड करत नाही. होय, देवाची लोकांनो मोहाच्या पापाच्या गोष्टी बरोबर कधीच तडजोडपणा करू नका. आमची प्रार्थना ही डिवाइन गायडन्स म्हणजेच काय, देवाची लोकांनो दैवी मार्गदर्शनासाठी आमची जर प्रार्थना असली पाहिजे, जर व्हायला पाहिजे, तर देवाची लोकांनो आम्ही पापाबरोबर कधीच तडजोडपणा करू नये. तडजोडपणा करू नका. ब्लेमलेस देवाची लोकांनो व्यक्तीचं चरित्र आपण पाहत आहोत. त्याच्यानंतर आपण पाहिलं ब्लेमलेस व्यक्ती सैतानी वाईट विचार
किंवा वागणुकीपासून स्वतःचं रक्षण करतो. देवाची लोकांनो लक्षात ठेवा, सैतानी देवाची लोकांनो म्हणजेच काय वाईट विचार आणि देवाचे लोक वाईट वागणुकीपासून तो स्वतःचं रक्षण करतो. तो कधीच ब्लेमलेस व्यक्ती स्वतः कधीच वाईट गोष्टी करणाऱ्या लोकांमध्ये स्वतःला गुंतवत नाही, या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतून घेत नाही. देवाचे लोकांनो लक्षात ठेवा, सैतानी वाईट विचार म्हणजे व्यसन करणं, तंबाखू खाणं, सिगारेट पिणं, देवाचे लोकांनो भांडणं करणं, वादविवाद करणं, या सगळ्या गोष्टीपासून तो मनुष्य स्वतःचं रक्षण करतो, स्वतःला त्या गोष्टीमध्ये गुंतवत नाही. देवाचे लोकांनो जर तुमची प्रार्थना ही सर्वोत्कृष्ट मार्गदर्शनासाठी प्रार्थना असली पाहिजे, तर तुमचं चरित्र ब्लेमलेस असलं पाहिजे, पाप विरहित असलं पाहिजे. कधीच ती व्यक्ती पापाबरोबर तडजोडपणा करत नाही. त्याच्यानंतर ब्लेमलेस व्यक्तीचे चरित्र मागच्या वेळेस आपण पाहिलं, इथे आपण थांबलो होतो, इथून आपण सुरुवात करणार आहोत. बायबल सांगतं ब्लेमलेस व्यक्तीचं चरित्र, ती व्यक्ती आपला शब्द इतरांना खाली पाडण्यासाठी कधीच वापरत नाही. लक्ष देऊ नये का, ही गोष्ट फार महत्वाची आहे. ब्लेमलेस व्यक्ती ज्यावेळेस बोलतो किंवा बोलताना जे शब्द वापरतो ते इतर लोकांना खाली पाडण्यासाठी कधीच वापरत नाही. त्याचं बोलणं हे नेहमी प्रोत्साहन देणार असतं. मग प्रत्येक गोष्टीमध्ये, व्यवसाय करण्यामध्ये प्रोत्साहन, आराधना करण्यामध्ये प्रोत्साहन, प्रार्थना करण्यामध्ये प्रोत्साहन, सेवा करण्यामध्ये प्रोत्साहन, देवाचे लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, आत्मे जिंकण्यासाठी प्रोत्साहन. जर एखाद्या व्यक्तीमध्ये जर चांगला गुणधर्म असेल तर देवाचे लोकांना त्या चांगल्या गुणधर्मामध्ये त्याची वाढ करण्यासाठी ती व्यक्ती सदैव त्याला प्रोत्साहनपूर्व शब्द वापरते. आणि म्हणून देवाचे लोकांना जो ब्लेमलेस आहे, देवाचे लोकांनो तो व्यक्ती इतरांना खाली पाडण्यासाठी कधीच शब्द वापरत नाही, केवळ बोधपर शब्द वापरतो. बोधपर शब्द आम्ही वापरले पाहिजे. म्हणून जर देवाचे लोकांनो पौल आणि थिमोथी या दोघांचं जर रिलेशन आपण पाहिलं, आपण याबद्दल पाहू, नंतर अभ्यास करूया. देवाचे लोकांनो पौल आणि थिमोथीचं रिलेशन काय होतं आणि त्या रिलेशनमध्ये दोघंही, बायबल सांगतं देवाचे लोकांनो दोघांची ही आध्यात्मिक वाढ. पौल यानं आध्यात्मिकतेचा तिसरा टप्पा गाठला, कारण तो म्हणतो की मी तिसऱ्या स्वर्गापर्यंत जाऊन आलेलो आहे. म्हणजेच काय हो की पौलानं आध्यात्मिक जीवनामध्ये वरचा दर्जा गाठलेला होता, वरपर्यंत देवाची लोकांनो तो जाऊन आलेला व्यक्ती आहे. पण बायबल सांगतं की जो थिमोथी आहे, थिमोथीची सेवेची सुरुवात होती, आध्यात्मिकतेच्या जीवन जगण्याची सुरुवात होती. आणि त्याच काळामध्ये पौलाचं आणि थिमोथीचं रिलेशन बाप आणि लेकाचं झालं. म्हणजेच काय हो, थिमोथी पौलाला आत्मिक पिता मानायचा आणि पौल जो आहे तो थिमोथीला आपला आध्यात्मिक, देवाचे लोकांना विद्यार्थी, आध्यात्मिक शिष्य, देवाचे लोकांना तो मानत होता. आणि या दोघांचं रिलेशन फार जवळचं होतं. आणि म्हणून पौलानं देवाचे लोकांना थिमोथीमध्ये पाहिलं की थिमोथी हा मोठा सेवक होऊ शकतो. थिमोथीमध्ये ते गुणधर्म आहेत की त्यानं आत्मे जिंकावं, थिमोथीमध्ये ते गुणधर्म आहेत की तो प्रार्थनेचं जीवन तो जगेल, थिमोथीमध्ये ती कुवत आहे किंवा ते गुणधर्म आहे की इतरांसाठी तो प्रार्थना करेल. आणि देवाचे लोकांना पौलानं पाहिलं की थिमोथीमध्ये ते गुणधर्म आहेत की तो परमेश्वराचा चांगला शिपाई बनेल, थिमोथीमध्ये ते गुणधर्म आहेत की प्रभू येशू ख्रिस्तासाठी तो दुःख सोसल. हे सगळं पौलानं थिमोथीमध्ये पाहिलं. आणि बायबल सांगतं की पौल थिमोथीला पत्र लिहिताना केवळ बोधपर शब्द वापरत होता. जो मला तुम्हाला सांगू द्या, जो ब्लेमलेस व्यक्ती आहे तो नेहमी देवाचे लोकांना बोधपर शब्द वापरतो. बोधपर शब्द वापरा. पुढची गोष्ट, आपण आपल्या वचनाला किंवा या शिक्षणाला आपण सुरुवात करूया. जिथून आपण संपवलं होतं तिथून त्याच्या पुढनं आपण आता सुरुवात करणार आहोत. पुढची गोष्ट, ब्लेमलेस व्यक्तीचं चरित्र आपण पाहत आहोत. तिसरी गोष्ट, जो ब्लेमलेस व्यक्ती आहे, नीट लक्ष देऊन ऐका, ती व्यक्ती दुष्ट व अधार्मिक लोकांशी संपर्क ठेवत नाही. नीट लक्ष देऊन ऐका, ब्लेमलेस व्यक्तीचं चरित्र आपण पाहत असताना जो ब्लेमलेस आहे, जो पाप विरहित जीवन जगतो, तो व्यक्ती दुष्ट व अधार्मिक लोकांशी संपर्क कधीच ठेवत नाही.
पुन्हा सांगतो तिसऱ्या वेळा, लक्ष देऊन ऐका. ब्लेमलेस व्यक्ती दुष्ट व अधार्मिक लोकांशी संपर्क ठेवत नाही. मग दुष्ट म्हणजे काय हो? दुष्ट लोकांमध्ये, दुष्ट व्यक्ती याला इंग्रजीमध्ये विकेड असा शब्द वापरलेला आहे. पण तत्पूर्वी एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. स्तोत्र संहिता याचा 1 अध्याय आणि त्याच्या 1 आणि 2 वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचं रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य आहे. आणि जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्याला हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. हो देवाची कोण, त्याची पानं कधीच कोमजत नाही. मग पाणी न कोमजणं म्हणजे काय हो? तो आध्यात्मिक जीवनामध्ये तो कधीच लूज पडत नाही, आध्यात्मिक जीवनामध्ये तो कधी मागं पडत नाही. त्याची प्रार्थना, देवाची कोण, प्रार्थनेचं जीवन कधी कमी होत नाही, आराधनेचं जीवन कधी कमी होत नाही. आणि मला तुम्हाला सांगू द्या, बायबल सांगतं ब्लेमलेस व्यक्तीचं चरित्र का, की तो दुष्ट लोकांमध्ये कधीच राहत नाही. मग दुष्ट म्हणजे काय हो? दुष्ट याला इंग्रजीमध्ये विकीड असं म्हटलेलं आहे, WIEKED, विकीड. दुष्ट म्हणजे विकीड, इंग्रजी शब्द वापरलेला आहे. आणि विकीड म्हणजे काय, थोडंसं समजून घ्या. विकीड, जो ब्लेमलेस व्यक्ती आहे तो दुष्ट लोकांच्या संपर्कात राहत नाही. मग विकीड म्हणजे काय? विकीड म्हणजे खोडकरपणाचा मनुष्य. दुष्ट व्यक्ती म्हणजे काय? त्याला खोडकरपणाचा मनुष्य म्हटलेला आहे. त्याच्यानंतर बायबल मला सांगतं की विकीड म्हणजे देवाचे कोण पापी मनुष्य. विकीड म्हणजे देवाचे कोण गुप्त कारस्थान करणारा. समजून घ्या, देवाचे कोण, आम्हाला जर देवाकडनं उत्तम अशा प्रकारचं गायडन्स, उत्तम प्रकारचं शिक्षण, इन्स्ट्रक्शन देवाकडनं आयुष्य जगण्यासाठी मिळवायचं, तर आमचं ब्लेमलेस जीवन असलं पाहिजे. आणि ब्लेमलेस म्हणजेच काय हो? देवाचे कोण, त्या व्यक्तीचं चरित्र कसं आहे? तो दुष्ट लोकांपासून लांब राहतो, तो संपर्कात राहत नाही. मग दुष्ट म्हणजे काय? देवाचे कोण, विकीड, खोडकरपणाचा मनुष्य, पापी मनुष्य, गुप्त कारस्थान करणारा. आणि देवाचे कोण, तिसरा अर्थ मराठीत त्याचा होतो विकीडचा, देवाचे कोण, हानिकारक मनुष्य, हानी पोचवणारा, इतरांना हानी पोचवणारा. मग तो व्यक्ती कसा आहे माहिती का? दुष्ट मनुष्य कसा आहे? तो शब्दाद्वारे हानी पोचवतो. देवाचे कोण त्रास देऊन तो हानी पोचवतो. वाईट गोष्टी आमच्याशी करून देवाचे कोण हानी पोचवतो. खोडकरपणाचा मनुष्य, देवाचे कोण, दुष्ट मनुष्याला लोकांच्या खोड्या काढण्यापासून देवाचे कोण कधीच मन भरत नाही. आणि अशा लोकांना देवाचे कोण, लोकांची खोड काढल्याशिवाय देवाचे कोण कधीच जेवण जात नाही, कधीच त्यांचा दिवस मावळत नाही. देवाचे कोण जे दुष्ट लोक आहेत आणि त्यांची जर सकाळ झाली आणि ते उठले तर देवाचे कोण घरामध्येच त्यांना बेचैनी होते. आणि कधी मी बाहेर जाऊन आणि मी कधी कोणत्या व्यक्तीची खोडी काढू आणि कधी कोणत्या व्यक्तीला मारू किंवा कधी कोणत्या व्यक्तीचा अपमान करू आणि कधी कोणत्या व्यक्तीला आणि देवाचे कोण खाली पाडण्याचा प्रयत्न करू आणि कधी कोणत्या मनुष्याला आणि देवापासून लांब नेऊ. हा खोडकरपणा हे लोक सातत्यानं करत असतात. दुष्ट विकीड मनुष्याचं देवाचे कोण जीवन समजून घ्या. जो ब्लेमलेस व्यक्ती आहे अशा व्यक्तींच्या संपर्कात कधीच राहत नाही. दुष्ट लोकांपासून लांब राहा. दुष्ट लोकांच्या संपर्कात येऊ नका. दुष्ट लोकांच्या संपर्कापासून देवाचे कोण स्वतःचं पळ काढा. आज उलट आहे, आज उलट झालेले. देवाचे कोण आज लोक आध्यात्मिक जीवनापासून पळ काढत आहे आणि देवाचे कोण दुष्ट लोकांमध्ये स्वतःला गुंतवून घेत आहे. किती विचित्र गोष्ट आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, देवाचे कोण, खोडकरपणाचा मनुष्य याच्यापासून लांब राहा. देवाचे कोण त्यांना असल्या खोड्या काढण्यापासून मन भरत नाही. आणि विकीड या शब्दाचा अर्थ काय? त्याला मूळ भाषेमध्ये असं म्हटलेलं आहे, गुप्त कारस्थान करणारा. हा व्यक्ती लोकांसाठी गुप्त कारस्थान करत असतो. फॉर एक्झाम्पल, देवाचे कोण मला तुम्हाला सांगू द्या,
गुप्त कारस्थान. एका चर्चमध्ये, पुण्यातल्या एका चर्चमध्ये एक तरुण मुलगी, फार आध्यात्मिक जीवन जगणारी, आणि केवळ त्या तरुण मुलीचं वय साधारण 20-21च्या दरम्यान तिचं वय असेल, किंवा त्यापेक्षा कमी, पण 18च्या पुढं, 18 ते 21च्या दरम्यान तिचं वय होतं. पण एक प्रभूला समर्पित जीवन जगणारी, समर्पित प्रभूला असणारी धार्मिक मुलगी, जी कधीच रविवारचं चर्च चुकवत नव्हती, देवाला देणं चुकवत नव्हती, प्रार्थना करणं चुकवत नव्हती, रोजची आपली आराधना आणि प्रार्थना करणं चुकवत नव्हती. पण मला तुम्हाला सांगू द्या, त्यांच्या चर्चमध्ये तिच्याच वयाची एक तरुण मुलगी गेली, जिच्या अंतःकरणामध्ये दुष्ट भावना होत्या, आणि गुप्त कारस्थान घेऊन ती मुलगी त्या चर्चमध्ये तिनं प्रवेश केला. आणि त्या मुलीनं हेरलं, त्या दुष्ट मुलीनं हेरलं की माझ्या वयाची मुलगी कोण आहे. आणि तिच्या वयाची एक तरुण मुलगी तिला भेटली, ती आध्यात्मिक जीवन जगणारी, आणि तिच्या बाजूला ती सुरुवातीला 2-3 रविवारी तिच्या बाजूला ती प्रार्थनेसाठी बसू लागली. आणि मग 3 रविवार शेजारी बसल्या कारणामुळं ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. लक्ष देऊन, लक्षपूर्वक ऐका. आणि मग मैत्रीचं रूपांतर देवाचे लोकनो आणि फोन करण्यामध्ये झालं. आणि मग देवाचे लोकनो एकमेकींबरोबर ते 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास त्या मैत्रिणी बोलू लागल्या. आणि मग त्याचं रूपांतर, मग फोन करण्याचं रूपांतर घरी येण्या जाण्यामध्ये झालं. आणि अशा प्रकारे त्या दुष्ट मुलीनं एका आध्यात्मिक मुलीशी संपर्क वाढवला. आणि संपर्क वाढवल्यानंतर मला तुम्हाला सांगू द्या, जी दुष्ट कल्पना ती घेऊन गेली होती, गुप्त कारस्थान करून तिच्याशी तिनं मैत्री केली होती, ते कारस्थान हे होतं की केवळ या मुलीला प्रभूपासून लांब नेणं, आध्यात्मिक जीवनापासून लांब नेणं. आणि मला तुम्हाला सांगू द्या, देवाची लोकनो, जी एक आध्यात्मिक मुलगी होती, एक धार्मिक मुलगी, ती आज देवाचे लोकनो अधार्मिक जीवन जगत आहे, पापमय जीवन जगत आहे. जसं तिच्याशी मैत्री तिने केली, मला तुम्हाला सांगू द्या, देवाचे लोकून तिचं आध्यात्मिक जीवन संपून गेलं. आणि देवाचे लोकून या दोघी आता तिसऱ्या मुलीला शोधत आहे की तिसऱ्या आध्यात्मिक मुलीला आता प्रभूपासून आम्ही लांब न्यावं. होय देवाचे लोकून, अशा दुष्ट कारस्थान करणाऱ्या लोकांपासून देवाचे लोकून जो पाप विरहित जीवन जगतो तो स्वतःला लांब ठेवतो. लांब ठेवा देवाचे लोकून, ब्लेमलेस व्यक्ती स्वतःला लांब ठेवतो. आणि देवाचे लोकनो, पहिली गोष्ट आपण पाहिली विकेड या शब्द मनुष्याचं, दुष्ट मनुष्याबद्दल, की तो खोडकड मनाचा मनुष्य आहे, पापी आहे, गुप्त कारस्थान करणारा. गुप्त कारस्थान काय हो दुष्ट मनुष्याचा? केवळ एकच असतो की आध्यात्मिक माणसांना देवापासून लांब नेणं, आध्यात्मिकपासून लांब नेणं. केवळ त्यांचं हेच गुप्त कारस्थान असतं. आम्हाला समजत नाही, पण देवाचे लोक लक्षात ठेवा, मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही देवाकडनं आत्मे ओळखण्याचं दान मागावं, की परमेश्वरा, जे गुप्त कारस्थान करणार आहे, ज्यांचं देवाच्या मनामध्ये पाप आहे, की प्रभूपासून लांब लोकांना न्यावं, त्या लोकांचा आत्मा ओळखण्याची कृपा दान देवाकडे मागा. देवाचे लोक तिसरी गोष्ट, हानिकारक तो मनुष्य असतो. हानिकारक, आमच्यासाठी तो हानिकारक आहे. मग कशा प्रकारे हानिकारक? जसं मी मागेची सांगितलं, तो व्यक्ती आम्हाला देवापासून लांब नेईल. देवापासून लांब जाणं हे आमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. लक्षात ठेवा, बायबल सांगतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो, लुकाच्या पुस्तकामध्ये 10व्या अध्यायामध्ये 35 वचनापासून जर पुढे तुम्ही वाचलं तर तिथे लिहिले, एक चांगल्या शमरोनाचा दृष्टांत लिहिलेला आहे. त्या चांगल्या शमरोनाच्या दृष्टांतामध्ये पवित्र शास्त्र मला सांगतं, एक मनुष्य यरूशलेम सोडून हा इरियोस खाली जात होता. आणि जात असताना बायबल सांगतं तो लुटारूंच्या हाती सापडलेला. आणि लुटारूंनी काय केलं? त्याला मार दिला, त्याचे वस्त्र काढले आणि अर्धमेला करून ते निघून गेलेले. पण बायबल सांगतं हा मनुष्य यरूशलेम सोडून यरियो जात होता. यरूशलेम म्हणजे देवाचं मंदिर आहे, यरूशलेम म्हणजे आध्यात्मिक जीवन आहे,
यरूशलेम म्हणजे जिथं देवाची उपस्थिती आहे असं ठिकाण आहे. आणि देवाची लोकांनो अशा ठिकाणी बायबल मला सांगतं की देवाची लोकांनो तो मनुष्य राहत होता, पण त्यानं देवाची उपस्थिती सोडली आणि यरूशलेम सोडून तो यरियोस खाली म्हणजे पापाच्या नगरीमध्ये तो जात असताना लुटारांची हाती सापडलेल्या. होय देवाची लोकांनो, असे कट कारस्थान करणाऱ्या लोकांपासून आम्ही स्वतःला राखावं, आम्ही स्वतःला लांब ठेवावं. देवाचे लोकांनो, ब्लेमलेस व्यक्तीचं चरित्र आपण पाहत आहोत. जो ब्लेमलेस व्यक्ती आहे, जो देवाचे लोकांनो पाप विरहित व्यक्ती आहे, तो व्यक्ती स्वतःला दुष्ट लोकांपासून लांब ठेवतो. दुष्ट लोकांपासून लांब ठेवा. विकेड मॅन, विकेड मॅन्स मीन्स व्हॉट? देवाचे लोकांनो, खोडखड मनुष्य, पापी मनुष्य, गुप्त कारस्थान करणारा मनुष्य, हानिकारक मनुष्य, यापासून ब्लेमलेस व्यक्ती स्वतःला लांब ठेवतो. लांब राहा. पुढची गोष्ट, प्रेयर फॉर डिवाइन गायडन्स. या म्हणजेच काय हो, देवाकडनं दैवी इन्स्ट्रक्शन मिळवण्यासाठी आम्ही प्रार्थना करावी. मग दैवी इन्स्ट्रक्शन मिळवण्यासाठी आमचं जे चरित्र आहे ते पापविरहित चरित्र असलं पाहिजे. पुढची गोष्ट, जो ब्लेमलेस व्यक्ती आहे तो नेहमी प्रामाणिकपणेला मिठी मारतो, हक करतो. समजून घ्या देवाची लोकांनो, या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगत आहे, आम्हाला जर देवाकडनं उत्कृष्ट अशा प्रकारचं गायडन्स इन्स्ट्रक्शन आम्हाला मिळवायचं, तर देवाचे लोकांनो शिक्षण मिळवायचं, तर देवाचे लोकांनो आम्ही ब्लेमलेस चरित्र जगलं पाहिजे. आणि जो ब्लेमलेस व्यक्ती आहे तो नेहमी प्रामाणिकपणेला मिठी मारतो, हक करतो. होय देवाचे लोकांनो, जो ब्लेमलेस व्यक्ती आहे तो नेहमी देवाचे लोकांनो जो प्रामाणिकपणेला मिठी मारून जीवन जगतो. होय देवाचे लोकांनो, प्रामाणिकपणा हा आमच्या जीवनामध्ये मूळ हेतू, मूळ उद्देश असला पाहिजे. चांगल्या प्रकारचा हा गुणधर्म आमच्यामध्ये असला पाहिजे, प्रामाणिकपणा. आणि मग हा जो प्रामाणिकपणा आहे तो आमच्या देवाबरोबर असला पाहिजे. जो आमच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे तो आमच्या पालकाबरोबर असला पाहिजे, आमच्या देवाबरोबर असला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट, आमच्या चर्च बरोबर असला पाहिजे. देवाचे लोकांनो, प्रामाणिकपणा आपल्या मालकाबरोबर देखील असू द्या. बायबल आम्हाला सांगतं, योसेफाला ज्यावेळेस त्याच्या भावानं मिस्री लोकांना विकलं, मिस्री लोकांनी पोटीफराला विकलं आणि पोटीफराच्या घरामध्ये ज्यावेळेस योसेफ काम करत होता, बायबल मला सांगतं की पोटीफराची जी पत्नी आहे आणि तिची नजर योसेफावरती पडली आणि त्याच्या पत्नीनं आणि योसेफाबरोबर लगट करण्याचा प्रयत्न केला. पण मला तुम्हाला सांगू द्या, आणि त्या ठिकाणी योसेफ आपला झगा त्या ठिकाणी काढून आणि मग तिने फळ काढला. फळ यासाठी काढला कारण देवाची लोकांनो, जो योसेफ होता तो देवाशी प्रामाणिक होता. देवाची लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, पोटीफराची पत्नी म्हटली, आमचं सगळं घर तुझ्या स्वाधीन आहे, घरामध्ये कोणीच नाही, या ठिकाणी तुला मला पाहणारा कोणी नाही. पण योसेफ मात्र म्हणत होता, योसेफ म्हटला, जरी मला जरी कोणी पाहत नसेल, मात्र माझा परमेश्वर मला पाहतो. होय देवाचे लोकांनो, त्या ठिकाणी योसेफानं आपला प्रामाणिकपणा देवाबरोबरचा त्यानं दाखवला. त्या प्रामाणिकपणाचं फळ त्याला तुरुंग भेटलं. पण देवाचे लोकांनो, त्यानं देवाशी प्रामाणिक तो राहिला, पण त्यानं तुरुंगात जाणं देवाचे लोकांनो कबूल केलं. पण त्यानं देवाची लोकांनो इमानदारी तोडली नाही, तो प्रामाणिक राहिला, त्यानं पाप केलं नाही. आणि त्या देवाचे लोकांनो त्याचं फळ त्याला काय मिळालं? बायबल सांगतो तो त्या ठिकाणी मिसरचा पंतप्रधान बनलेला आहे. लक्षात ठेवा, देव आमच्या प्रामाणिकपणाचं फळ आम्हाला देणार आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शनासाठी प्रार्थना करावी. ती कधी? ज्यावेळेस आम्ही पापविरहित जीवन जगू. पापविरहित जीवन जगणारा व्यक्ती नेहमी प्रामाणिक जीवन जगतो. त्याची पुढची गोष्ट, जो ब्लेमलेस व्यक्ती आहे तो इतरांना देवाचे लोकांनो कधीच हानी पोचून किंवा नुकसान करून स्वतःचा फायदा कधीच पाहत नाही. लक्ष देऊन ऐका, ब्लेमलेस व्यक्तीचं चरित्र आपण पाहत आहोत. जो ब्लेमलेस व्यक्ती आहे तो व्यक्ती इतरांना हानी पोचवून स्वतःचा फायदा कधीच पाहत नाही. म्हणून देवाचे लोकांनो, आम्ही असं जीवन जगावं की देवाचे लोकांनो आमच्याद्वारे इतरांना नेहमी फायदा व्हावा. आमच्या जीवनाद्वारे, आमच्या आध्यात्मिक जीवनाद्वारे इतरांना केवळ फायदा झाला पाहिजे, कधीच
तोटा होता कामा नये. आणि म्हणून देवाचे लोकांनो, जो ब्लेमलेस व्यक्ती आहे त्याचं जीवन कसं आहे, तो देवाचे लोकांनो इतरांना कधीच हानी पोचवत नाही आणि देवाचे लोकांनो हानी पोचवून स्वतःचा फायदा पाहत नाही. म्हणून देवाचे लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, जो ब्लेमलेस व्यक्ती आहे तो लोकांना हानी पोचवत नाही आणि हानी पोचून त्याचा स्वतःचा फायदा त्याच्यामध्ये पाहत नाही. पुढची गोष्ट, जो ब्लेमलेस व्यक्ती आहे तो गर्विष्ठपणाचं जीवन जगत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ब्लेमलेस व्यक्ती तो गर्विष्ठ जीवन जगत नाही. देवाचे लोक, बायबल आम्हाला सांगतं, आधी नम्रता मग मान्यता. जोपर्यंत आम्ही नम्र जीवन जगत नाही, लक्षात ठेवा, देवाचे लोक, देवाकडनं कुठल्याच गोष्टीची आम्हाला मान्यता मिळणार नाही. नम्र जीवन आम्हाला जगू द्या, नम्र जीवन आम्ही जगलं पाहिजे. देवाचे लोक, मला तुम्हाला सांगू द्या, बायबल मला सांगतं जक्कयाच्या बाबतीत, जक्कय हा देवाला पाहू शकला का हो? कारण मुळात जक्कय या शब्दाचा अर्थ आहे, त्याला जक्कय या शब्दाचा अर्थ प्युअर, शुद्ध. आणि बायबल सांगतं धन्य ते लोक अंतःकरणाचे शुद्ध, ते धन्य कारण देवाला ते पाहतील. जक्कय या शब्दाचा अर्थ त्याला इंग्रजीमध्ये प्युअर असं म्हटलेलं आहे. जक्कय म्हणजे शुद्ध. आणि देवाचे लोकांना बायबल सांगतं जक्कय हा नम्र झाला, जक्कयनं स्वतःला लीन केलं आणि म्हणून तो देवाला पाहू शकला. होय देवाचे लोकांना, आणि आम्हाला जर देवाला पाहायचंय, जर तुम्हाला असं वाटतं की देवानं आमची प्रार्थना ऐकावी, जर तुम्हाला असं वाटतं की देवानं आम्हाला मार्गदर्शन करावं, श्रेष्ठ मार्गदर्शन, चांगल्या प्रकारचं शिक्षण आम्हाला द्यावं, तर मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही देवाचे लोकांनो प्राईडलेस जीवन जगावं, गर्विष्ठ जीवन जगू नये, तर आम्ही नम्र जीवन जगलं पाहिजे. नम्र जीवन जगा. जो नम्र जीवन जगतो तो देवाकडनं आशीर्वाद प्राप्त करतो. जो नम्र जीवन जगतो तो देवाकडनं मार्गदर्शन मिळवतो. देवाकडनं मार्गदर्शन मिळवण्यासाठी देवाचे लोकांनो, मला सांगू द्या, नम्र जीवन आम्ही जगलं पाहिजे. गर्विष्ठ जीवन कधीच जगू नये. जे गर्वाचं जीवन जगणार आहे, आज लोकांमध्ये, मला तुम्हाला सांगू द्या, लोकांमध्ये शिक्षणाचा गर्व आहे, लोकांमध्ये पैशाचा गर्व आहे. मला तुम्हाला सांगू द्या, लोकांमध्ये बँक बॅलन्स, कार, बंगला, या सगळ्या गोष्टीचा गर्व आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही गर्व करावा, पण कोणत्या गोष्टीचा? आम्ही गर्व हा करावा की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे लेकर आहेत. आम्ही गर्व करावा, हा गर्व करावा की आमचा देव हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्ही गर्व करावा कारण आम्ही देवाचे लोक तारलेले लोक आहोत. या गोष्टीचा आम्ही गर्व करावा. आम्ही गर्व करावा, या गोष्टीचा आम्ही गर्व करावा की देवानं आम्हाला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. आम्ही गर्व करावा, हा गर्व करावा की परमेश्वरानं आम्हाला देवाचे लोकांनो जीवनाचा मुकुट घातलेला आहे. होय देवाचे लोकांनो, आम्ही गर्व करावा, याचा गर्व करावा की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे लेकर आहेत. गर्व करा. पैशाचा, ज्ञानाचा गर्व कधीच आम्ही करू नये. आणि जो पैशाचा, ज्ञानाचा गर्व करतो, लक्षात ठेवा, देवाचे लोकांनो, तो नेहमी टेच खाऊन खाली पडतो. पण मला तुम्हाला सांगू द्या, जर देवाकडनं बाप्पा आपण शिकत आहोत, प्रेयर फॉर डिवाइन गायडन्स. डिवाइन म्हणजे श्रेष्ठ, दैवी. मग दैवी मार्गदर्शन देवाकडनं जर आम्हाला मिळवायचं, तर मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही देवाचे लोकांना प्राईडलेस जीवन जगावं, गर्विष्ठ लेस, नम्र जीवन आम्ही जगावं. पुढची गोष्ट, ब्लेमलेस व्यक्ती इतरांना मदत करते, ब्लेमलेस व्यक्ती इतरांना प्रोत्साहन देते, ब्लेमलेस व्यक्ती इतरांचं रक्षण करते. होय देवाचे लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, जो पापविरहित व्यक्ती आहे तो आपल्या विश्वासणाऱ्या लोकांचं रक्षण करतो. देवाचे लोकांनो, आपल्या विश्वासणाऱ्या लोकांचं रक्षण करणं म्हणजे काय? देवाचे लोकांनो, आज ज्यांना प्रार्थनेची गरज आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करून देवाचे लोकांनो त्यांना आणि मग शैतानाच्या जाळमध्ये अडकवण्यापासून देवाची आमची जी प्रार्थना ही त्याचं रक्षण करू शकते. देवाचे लोकांनो, म्हणून आपल्या सोबतीच्या विश्वासणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करा. प्रार्थना करणारे लोक बना. ज्यावेळेस तुम्ही इतरांसाठी प्रार्थना कराल, होय देवाचे लोकांनो, लोकांचं रक्षण होईल, लोक तारले जातील. देवाचे लोकांनो, इतर लोकांना पापात पडू देऊ नका. तुमची प्रार्थना लोकांना देवाचे लोकांनो पापात पडू देणार नाही. लक्षात ठेवा, मध्यस्थीची प्रार्थना करा. प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी केली, म्हणून आज आम्ही चांगल्या प्रकारचं जीवन जगावं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, जो ब्लेमलेस व्यक्ती आहे तो
इतरांना मदत करतो, प्रोत्साहन देतो आणि त्यांचं रक्षण करतो. मदत करणारे लोक आम्ही बनावं. त्याच्यानंतर देवाचे लोकांना प्रोत्साहन देणारे लोक आम्ही देवाचे लोकांना बनावं. आणि पुन्हा एक वार देवाचे लोकांना मी तुमच्यासाठी ते वचन वाचतो आणि मग पुढे जाऊया. I will sing of your love and justice, to you, O Lord. I will sing praise. I will be careful to lead a blameless life. When will you come to me? That's mean देवाची लोकांनो की प्रभू तू केव्हा मला मार्गदर्शन करण्यासाठी येईल. I will walk in my house with blameless heart. दुसरी गोष्ट आपण पहिली गोष्ट पाहिली ब्लेमलेस लाईफ. आता दुसरी गोष्ट ब्लेमलेस हार्ट, ज्याला देवाची लोकांनो मराठीमध्ये देवाची लोकांनो आपण म्हणू शकतो की पाप वरहित हृदय, पाप वरहित अंतकरण. ब्लेमलेस हार्ट याला आणखी एक इंग्रजीमध्ये जोड शब्द आहे, त्याला प्युअर हार्ट असं म्हटलेलं आहे, म्हणजे शुद्ध अंतकरण. आणि तो म्हणत आहे की आय विल, फार सुंदर त्या ठिकाणी देवाच्या लोकांनो लिहिलेलं आहे, आय विल वॉक इन माय हाऊस विथ ब्लेमलेस हार्ट. मी माझ्या घरामध्ये देवा मी राहील किंवा मी चालेल ब्लेमलेट देवाची लोकांनो हार्टद्वारे किंवा पाप वरहित अंतकरणाच्या द्वारे मी माझ्या घरामध्ये राहणार आहे, मी माझं जीवन जगणार आहे. देवाची लोकांनो ब्लेमलेस हार्ट, प्युअर अंतकरण. आणि मग त्याला इंग्रजीमध्ये म्हणजे व्हॉट आर द साइन ऑफ अ प्युअर हार्ट, म्हणजे त्याचं साइन काय. आम्ही जो ब्लेमलेस अंतकरणाचा आहे त्याला कशा प्रकारे ओळखू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट त्या व्यक्तीमध्ये इम्पॅथी नावाचं देवाचे लोकांनो गुणधर्म असतो. इम्पॅथी, इम्पॅथी, EMPATHY, इम्पॅथी म्हणजे देवाचे लोकांनो त्याला असं म्हटलेलं आहे की दुसऱ्यांच्या अंतकरणामध्ये शिरून त्यांच्या भावना जाणून घेणारा व्यक्ती होय देवाचे लोकांनो. देव आमची प्रार्थना किंवा आम्हाला मार्गदर्शन कधी करेल हो, ज्यावेळेस देवाचे लोकांनो आमच्यामध्ये इम्पॅथी असणार आहे. इम्पॅथी म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या अंतकरणामध्ये शिरून त्यांच्या भावना जाणून घेण्याची कुवत जर आमच्यामध्ये आहे तर देव आम्हाला मार्गदर्शन करेल. हो देवाचे लोकांनो, आमचं अंतकरण जर शुद्ध पाहिजे तर आमच्या अंतकरणामध्ये इम्पॅथी नावाचा गुणधर्म असला पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांच्या भावना आम्ही ओळखणारे लोक असलं पाहिजे. भावना ओळखणारे लोक तुम्ही बना. आज मला तुम्हाला सांगू द्या, कित्येक असे लोक आहेत की जे निराशेमध्ये देवाचे लोकांनो अडकलेले आहेत. निराशा त्यांना बाहेर येऊ देत नाही. अनेक लोक आहेत देवाचे लोकांनो की जे निराशेच्या गर्तेमध्ये अडकलेले आहेत. निराशा त्यांच्या अनेक असे लोक आहेत की निराशा त्या आपल्या चेहऱ्यावरती दाखवत नाही, पण त्यांच्या थोडक्या वागण्यामधनं दिसते. पण देवाची लोकांनो हीच कुवत आपल्यामध्ये असली पाहिजे की जर एखाद्या व्यक्ती निराश आहे, एखाद्या व्यक्ती जर त्रासामध्ये आहे, एखाद्या व्यक्ती जर दुःखामध्ये आहे, एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जर देवाचे लोकांनो खायला नाही तर आम्ही देवाचे लोकांनो ती गोष्ट ओळखणारे लोक असलं पाहिजे. इम्पॅथी मीन्स दुसऱ्यांच्या भावना ओळखणारा व्यक्ती, त्याचं अंतकरण शुद्ध आहे. कोणता व्यक्ती ब्लेमलेस हार्टचा आहे ते आम्ही कसं ओळखावं, त्याच्यामध्ये इम्पॅथी असली पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांच्या अंतकरणात शिरून त्यांच्या भावना ओळखणारा व्यक्ती. मग एक गोष्ट आठवली म्हणून मी तुम्हाला सांगतो देवाचे लोकांनो. काही वर्षापूर्वी एका मनुष्याबरोबर माझी भेट झाली आणि त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांच्या संकटामध्ये, त्यांच्या निराशेमध्ये मी तासोन तास रडून रडून त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायचो. आणि खूप सारं कर्ज, खूप सारी निराशा त्यांच्या घरामध्ये होती. मी एक प्रोत्साहन म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, गर्व म्हणून नाही किंवा कोणाला देवाच्या लोकांना मन दुखवल म्हणून मी बोलत नाही, पण एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगत आहे. आणि तासोन तास प्रार्थना करायचो आणि त्यांची निराशा निघून गेली, कर्ज निघून गेला आणि सगळं काही निघून गेलं. आणि मग त्यांची आणि माझी चांगल्या प्रकारची घट्ट अशा प्रकारचा संबंध झाला. आणि त्यावेळेस मला तुम्हाला सांगू द्या, जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर चालत चालत जाऊन मी परमेश्वराची सेवा करायचो. चालत चालत 15-20 किलोमीटर.
माझ्या चालण्याला देवाची लोकांना मर्यादा नसायची. कधी जर देवाची लोकांना आमच्या कासरवाडीहून जर चिखली या ठिकाणी मला प्रार्थनेला जायचं असेल तर कधी कधी माझ्याकडे पैसे नसायचे, पण मी चालत चालत देवाची लोकांना 15-20 किलोमीटर चालत जायचो, 15-20 किलोमीटर चालत यायचो, पैसे नसायचे. आणि 2 चाकी वाहन गेला तर लांबची गोष्ट, बसला जर पैसे नसायचे तर 2 चाकी कुठून घेणार. आणि मग ही जी गोष्ट त्या कुटुंब प्रमुखाला माहिती होती की पास्टरला एका वाहनाची गरज आहे, कारण ते 15-20 किलोमीटर चालत चालत जाऊन सेवा करत आहे, प्रभूचं वचन गाजवत आहे आणि मंडळी चालवत आहे. हे त्यांना चांगलं ठाऊक होतं, ही भावना त्यांना माहिती होती. पण मला तुम्हाला सांगू द्या की केवळ त्या व्यक्तीला एवढं वाटायचं की आमच्याकडे आता पैसा आलेला आहे, आमच्याकडे भरपूर पैसा आला, आमचं कर्ज निघून गेलं, आमच्याकडे पैसा आलेला आहे. पण केवळ पंकज पास्टरनी आपल्या मुखानं, आपल्या तोंडानं सांगावं की मी चालत चालत सेवा करतो, की मला 2 चाकी गाडी तुम्ही घेऊन द्या किंवा 2 व्हीलर मला घेऊन द्या आणि मला गरज आहे, हे त्यांनी तोंडाने बोलून दाखवावं आणि मग आम्ही मदत करू. देवाची लोकांनो, पण अशी भावना आमची कधीच नसली पाहिजे. आणि देवाची लोकांनो, आणि मग ही गोष्ट देवाची लोकांनो ज्यावेळेस मला कळाली की ते केवळ माझ्या मुखानं बोलण्याची वाट पाहत आहे, पण त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांना मी म्हटलो की मी माझ्या आयुष्यामध्ये जर कुठल्या गरज जर मला असेल, आम्ही जरी उपाशी राहत असलो तरी मी कधीच कोणाला सांगत नाही, आणि मग तुम्हाला आणि मग 2 चाकी घेऊन द्या असं मी तुम्हाला म्हणेल, ही गोष्ट फार लांब राहिली. पण देवाची लोकांना सांगायचं तात्पर्य काय की जर आम्हाला एखाद्या व्यक्तीचं संकट कळालं, एखाद्या व्यक्तीची निराशा कळाली, एखाद्या व्यक्तीच्या जीवनातल्या समस्या जर कळाल्या, तर ती भावना देवाची, त्या भावनेनं ती भावना आमच्यामध्ये असली पाहिजे की त्यांना गरज काय, त्यांची नेमकं देवाची लोकांना जी गरज काय ती ओळखून आम्ही त्यांना मदत करणारे लोक असलं पाहिजे, तर आमचं अंतःकरण शुद्ध आहे. आणि मग लोकांना दाखवावं म्हणून आम्ही कधीच मदत करू नये. म्हणून देवाची लोकांना मी तुम्हाला काय सांगत आहे, लक्ष देऊन ऐका, की एम्पॅथी म्हणजे दुसऱ्यांच्या अंतःकरणात शिरून त्यांच्या भावना जाणून घेणारे लोक असलं पाहिजे. जर देवाची लोकांना या लॉकडाऊनच्या काळामध्ये जर तुमच्या शेजारचा व्यक्ती जर उपाशी राहत असेल तर त्यांच्या भावना ओळखून, त्यांची गरज ओळखून त्यांना आम्ही मदत केली पाहिजे. आज देवाची लोकांना ट्रेंड बनला की एखाद्या व्यक्तीला 500 रुपयाची मदत करायची, पण फेसबुकवर फोटो काढून काढून असं दाखवायचं की मी 50,000 रुपयाची मदत केली. करायची 500 रुपयाची, पण त्याच्यावरती आणखी 3 शून्य वाढून टाकायचे, लोकांना दाखवायचं नाही आम्ही 50,000 रुपयाची मदत केली. अहो, तुम्ही जर 500 रुपयाची मदत केली ते देखील तुम्ही दाखवू नका. तुम्ही जर गरजवंत लोकांना मदत केली, जरी कुणी तुम्हाला पाहत नसेल, परमेश्वर मात्र तुम्हाला पाहतो. लक्षात ठेवा, देव तुम्हाला पाहत आहे, परमेश्वर तुम्हाला पाहत, त्याचं फळ तो परमेश्वर तुम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. एम्पॅथी मीन्स दुसऱ्यांच्या भावना जाणून घेणारा व्यक्ती. व्हॉट आर द साइन ऑफ प्युअर हार्ट? अंतःकरण शुद्ध असणाऱ्या व्यक्तीचं साइन काय? दुसरी गोष्ट, त्याच्या जवळ ऑनेस्टी म्हणजे सच्चेपणा, प्रामाणिकपणा, जो योसेफा बरोबर होता आणि तसाच प्रामाणिकपणा आमच्यामध्ये देखील असला पाहिजे. देवाच्या बाबतीत, सेवकाच्या बाबतीत, आपल्या पत्नीच्या बाबतीत, आपल्या नवऱ्याच्या बाबतीत, आपल्या कुटुंबाच्या बाबतीत, आपल्या आईच्या बाबतीत, आपल्या सासूच्या बाबतीत, आपल्या सासऱ्याच्या बाबतीत देवाची लोकांना प्रामाणिकपणा असला पाहिजे. काही देवाची लोकांना कुटुंबामध्ये मी पाहतो, जर जॉईंट फॅमिली असेल तर बायको असा आव आणते आपल्या नवऱ्यासमोर की मी तुमच्या कुटुंबाची फार काळजी घेत आहे, तुमच्या वडिलांची काळजी घेत आहे, आईची काळजी घेत आहे. घरातनं नवरा बाहेर गेला की घरात देवाची लोकांनो सुनेचा त्रास चालू होतो. पण मला तुम्हाला सांगू द्या, देवाची लोकांनो ऑनेस्टी आपल्या सासऱ्याबरोबर, आपल्या सासूबरोबर, मी फक्त स्त्रियांबद्दल बोलत नाही, पतींबद्दल पण बोलत आहे की देवाची लोकांनो प्रत्येक पतीकडे देखील प्रामाणिकपणा, सच्चेपणा असला पाहिजे. सच्चेपणा
प्युअर हार्ट असणाऱ्या व्यक्तीच्या मध्ये कोणता गुणधर्म आहे, कोणता साईन आहे? देवाचे फुलं कोण? तो ऑनेस्ट आहे, तो प्रामाणिक आहे. देवाबरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या घरच्या लोकांबरोबर तो नेहमी प्रामाणिक जीवन जगतो. प्रामाणिक जीवन जगा. आपण शिकत आहोत देवाचे फुलं कोण? प्रेयर फॉर देवाचे फुलं कोण? डिवाइन गायडन्स, म्हणजेच इन्स्ट्रक्शन, माहिती, देवाकडचं शिक्षण जर आम्हाला प्राप्त करायचं तर देवाचे फुलं कोण? आम्हाला प्युअर हार्ट जीवन जगायचंय. चला यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया आणि त्या परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊ, त्या देवाचा गौरव करूया, त्या देवाची स्तुती करूया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. ओरी अंधारा बाबा शखीराला मामा, थँक्यू जीसस. चला यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया. ओ रा बाबा शकीरा, थँक्यू लॉर्ड. तो परमेश्वर, तो देव आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. तो देव आपल्यामध्ये हजर आहे. जिथं कुठं तुम्ही असाल आपले डोळे बंद करा, आपले हात उंच करा, देवाची आराधना करूया. थँक्यू जीसस. ओ रे बाबा, प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तुम्हें महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तुम्हें महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा. यस, तो परमेश्वर, तो देव आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. तो राजांचा राजा आहे. त्याचं प्रेम सागरापेक्षा खोल आहे, आकाशापेक्षा उंच आहे. थँक्यू जीसस. प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, प्रभु तू ही है महान, सिर्फ तू और कोई नहीं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं. धन्यवाद माझ्या देवा. प्रभू आम्ही तुझा गौरव करतो देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझं स्तवन करतो देवा. यावेळेस परमेश्वर पित्या येशूच्या नावामध्ये प्रभू प्रत्येकासाठी प्रार्थना करतो देवा. प्रत्येकाबरोबर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू तुझी कृपा असू दे देवा. यावेळेस प्रभू प्रार्थना करतो देवा बंधू मित्रेसाठी देवा तुझी कृपा परमेश्वर पित्या त्या भावाबरोबर असू दे. यावेळेस प्रार्थना करतो देवा प्रभू बहीण प्रतिमासाठी प्रभू प्रार्थना करतो देवा. आमचे बंधू प्रमोद प्रभू देवा यांच्यासाठी देखील प्रभू प्रार्थना करतो तुझी कृपा त्यांच्या बरोबर असू दे पित्या. प्रार्थना करतो देवा परमेश्वर पित्या आमचे बंधू परमेश्वर पित्या सुमीर चोपडे म्हणजेच शामिल चोपडे यांच्यासाठी देखील मागत आहे परमेश्वर पित्या. त्या ठिकाणी परदेशामध्ये राहत असताना देवा त्या भावाबरोबर येशूच्या नावामध्ये प्रभू तुझी कृपा तुझी दया त्या ठिकाणी असू दे माझ्या देवा. प्रभू मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये प्रभू बंधू संतोषसाठी येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो देवा. प्रभू बंदे बंधू संजय गायकवाडसाठी प्रभू देवा त्यांच्या
आमच्याबरोबर देखील तुझी कृपा असू दे देवा. यावेळेस मी प्रार्थना करतो प्रभू बंधू परमेश्वर पित्या वळवीसाठी देखील मी प्रार्थना करतो बंधू हरिदास कसबे यांच्यासाठी देवा, तुझे सेवक तुझे दास प्रभू देवा परमेश्वर पित्या कसबे यांच्यासाठी मागत आहे प्रभू. प्रार्थना करतो आमचे बंधू अमोल महान काळे देवा प्रभू, प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये प्रभू. अभि दोडके परमेश्वर पित्या प्रार्थना करतो प्रभू. आमचे बंधू परमेश्वर पित्या अब्राहम प्रभू, प्रार्थना करतो आमचे बंधू सुनील बोर्डे, या सगळ्यांसाठी येशूच्या नावामध्ये प्रभू तुझ्याकडे प्रार्थना करतो देवा. प्रत्येकाला तू सहाय्य कर, प्रत्येकाला आशीर्वादित कर देवा. होय परमेश्वर पित्या, तुझं वचन परमेश्वर पित्या या ठिकाणी प्रभू देवा ऐकत असताना तू कृपा पुरव माझ्या देवा पित्या. या लोकांसाठी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभू. प्रार्थना करत आहे तुझ्याकडे येशूच्या नावामध्ये. जरी देवाचे लोकांना संपूर्ण जग आज निराशेमध्ये आहे, संकटात आहे, त्रासात आहे, दुःखात आहे, पण प्रभू तो आम्हाला हर्ष आणि आनंद दिलेला आहे. कारण प्रभू दावीद राजा म्हणतो की प्रभू माझा हर्ष आणि आनंद आहे. हो देवा, केवळ आम्ही तुझ्याकडे पाहतो आणि ज्यावेळेस आम्ही तुझ्याकडे पाहतो केवळ आम्हाला हर्ष आणि आनंद वाटतो माझ्या देवा. तुला धन्यवाद करतो देवा, तुझी स्तुती करतो प्रभू. आभार मानतो, आजची प्रार्थना आजची आराधना तू आस्वादित केली. तुला गौरव देतो, तुला महिमा देतो. येशूच्या नावात प्रार्थना मागतो म्हणून तो आई. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूची स्तुती असो की आज परमेश्वर खरोखर आपल्यामध्ये हजर होता आणि त्या प्रभूची स्तुती असो. देबाप करो, तुम्हा प्रत्येकाला आस्वादित करो आणि देव तुमच्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण करो. आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर, बायबल जसं दावीद राजा म्हणतो की प्रभू माझा हर्ष आणि आनंद आहे, त्याच प्रकारे लक्षात ठेवा देवाचे लोकांनो, प्रभू आपला हर्ष आणि प्रभू आपला आनंद आहे. आणि देव तुम्हाला अशाच प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये वाढवो. आणि जरी आपले चर्चेस बंद आहेत, आपल्याला एकत्र येऊन आराधना करता येत नाही, हरकत नाही, पण परमेश्वर नेहमी आपली प्रार्थना ऐकतो. परमेश्वराची नजर नेहमी सदैव आपल्यावरती आहे. तो आपलं रक्षण करेल, तो आपलं सहाय्य करेल. देबाप करो, तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल.